ख्रिसमस नाताळ विषयी संपूर्ण माहिती। नमस्कार मंडळी, आजच्या लेखांमध्ये आपण येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा ख्रिसमस म्हणजेच नाताळ या सणाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। ख्रिसमस हा सण कोण साजरा करतो? ख्रिसमस हा सण कशाप्रकारे साजरा केला जातो? ख्रिसमस कधी असतो? अशा विविध गोष्टींविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। अधिक सण माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा। ख्रिसमस हा येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या स्मरणार्थ जगभरात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा एक सण आहे। ख्रिश्चनांसाठी या उत्सवाचे धार्मिक महत्त्व असले तरी ही विविध पार्श्वभूमीच्या लोकांनी स्वीकारलेली एक सांस्कृतिक घटना बनली आहे। ख्रिसमस हा सण दरवर्षी 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो। हे येशू ख्रिस्ताच्या जन्माचे प्रतीक आहे, ज्याला ख्रिश्चन देवाचा पुत्र मानतात। ख्रिसमस हा सण आनंदाचा, उबदारपणाचा आणि एकजुटीचा कालावधी असतो। त्यासोबतच विविध परंपरा आणि रीतिरिवाजांसह साजरा केला जातो, ज्यामुळे लोकांना उत्सवाच्या काळात जवळ आणले जाते। प्रेम, करुणा आणि सद्भावना या मूल्यांवर जोर देणारा हा सांस्कृतिक आणि सार्वत्रिक उत्सव बनला आहे। आपल्या आजूबाजूच्या परिसरात, शहरांमध्ये, मॉलमध्ये विविध प्रकारचे ख्रिसमस ट्रीचे सादरीकरण केले जाते, ज्यामुळे ते एक मुख्य आकर्षण बनवून हॉलिडे मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते। ख्रिसमस सणाचे धार्मिक महत्त्व। ख्रिसमसचे धार्मिक महत्त्व येशू ख्रिस्ताच्या जन्माशी संबंधित आहे, ज्याला ख्रिश्चन देवाचा पुत्र आणि मानवतेचा तारणहार मानतात। बायबलच्या नवीन करारात वर्णन केल्याप्रमाणे जन्माची बायबलसंबंधी कथा ख्रिसमसच्या धार्मिक पाळण्याचा आधार देते। कथेची सुरुवात गेब्रियल देवदूताने मेरी, एका तरुण ज्यू स्त्रीला दिसली। त्याने घोषणा केली की ती पवित्र आत्म्याद्वारे एक मूल गरोदर राहील आणि देवाच्या पुत्राला जन्म देईल। मेरी आणि तिचा नवरा जोसेफ, जो राजा डेव्हिडचा वंशज होता, जनगणनेसाठी बेथलेहेमला गेला होता। बेथलेहेममध्येच येशूचा जन्म होण्याची भविष्यवाणी करण्यात आली होती। सरायमध्ये जागा नसल्याने मेरी आणि जोसेफ यांना एका तबेल्यात आश्रय मिळाला। तिथेच ख्रिश्चन मान्यतेनुसार मेरीने येशूला जन्म दिला। शुभवर्तमानांमध्ये शेतामध्ये मेंढपाळांच्या उपस्थितीचा उल्लेख आहे, ज्यांना देवदूतांनी सुवार्ता घोषित केली होती। मॅथ्यूच्या गॉस्पेलमध्ये पूर्वेकडील मागी किंवा ज्ञानी पुरुषांच्या भेटीची देखील आठवण आहे, ज्यांनी नवजात येशूला शोधण्यासाठी तारेचे अनुसरण केले। त्यांनी सोने, धूप आणि गंधर्स यांच्या भेटवस्तू आणल्या। ख्रिसमस हा येशू ख्रिस्त देवाचा अवताराचा उत्सव आहे। देवाने येशू ख्रिस्तामध्ये मानवी रूप धारण केले हा असा जनतेचा विश्वास आहे। ख्रिश्चन धर्मशास्त्रात येशू पूर्णपणे दैवी आणि संपूर्ण मानव आहे, ज्यामुळे त्याच्या जन्माची घटना मानवी इतिहासातील एक महत्त्वाची आणि दैवी हस्तक्षेप आहे। ख्रिश्चनांसाठी येशूचा जन्म जुन्या करारातील मसीहासंबंधी भविष्यवाण्या पूर्ण करतो, त्याला वचन दिलेला मशीहा आणि तारणहार म्हणून चित्रित करतो, जो मानवतेला पापापासून मुक्त करण्यासाठी आला होता। इमॅन्युएल हे नाव, ज्याचा अर्थ देव आपल्यासोबत आहे, येशूच्या जन्माद्वारे देवाच्या मानवतेशी जवळीक यावर जोर देते। ख्रिसमस हा मानवी जीवनातील दैवी अस्तित्वाचा असण्याचा त्याबद्दल विचार करण्याचा दिवस आहे। ख्रिसमसच्या कथेत प्रकाशाचे प्रतीकवाद प्रचलित आहे। ज्ञानी माणसांना मार्गदर्शन करणारा तारा, येशूचा जन्म झाला तेव्हा रात्री प्रकाशित करणारा प्रकाश आणि जगाचा प्रकाश म्हणून येशूची कल्पना हे महत्त्वाचे पैलू आहेत। येशूच्या जन्माच्या सभोवतालची परिस्थिती राजवाड्यापेक्षा नम्र स्थिरतेमध्ये, नम्रता आणि साधेपणाच्या मूल्यांवर जोर देते। ख्रिसमस मानवतेसाठी देवाच्या मुक्ती योजनेची आठवण करून देतो। ख्रिस्ती समुदाय येशूच्या जन्मावर लक्ष केंद्रित करणाऱ्या विशेष चर्च सेवा, प्रार्थना आणि भजनांसह ख्रिसमस साजरा करतात। जन्माची दृश्ये, कॅरोल्स आणि गॉस्पेलमधील वाचन हे धार्मिक पाळण्याचे अविभाज्य भाग आहेत। ख्रिसमसला विविध परंपरा, सजावट आणि सणांसह सांस्कृतिक आणि धर्मनिरपेक्ष परिमाण असले तरी
त्याचे मुख्य धार्मिक महत्त्व दैवी अवतारावरील विश्वास आणि येशू ख्रिस्ताच्या जन्माने आणलेल्या आशा आणि तारणाच्या संदेशावर केंद्रित आहे. ख्रिसमस हा सांस्कृतिक उत्सव. ख्रिसमस हा केवळ धार्मिक उत्सवच नाही तर जगभरात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा सांस्कृतिक उत्सवही आहे. अनेक लोक त्यांच्या धार्मिक विश्वासांची पर्वा न करता विविध परंपरा आणि रीतिरिवाजांमध्ये भाग घेतात जे ख्रिसमसच्या सांस्कृतिक उत्सवात योगदान देतात. ख्रिसमसचा उत्सव जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. अनेकदा मैफिली आणि संगीत कार्यक्रम आयोजित करतात. ख्रिसमसच्या काळात अनेक व्यक्ती आणि संस्था स्वयंसेवा आणि सेवाभावी कार्यात गुंततात. ही सांस्कृतिक प्रथा गरजूंना देण्याची आणि मदत करण्याची भावना दर्शवते. ख्रिसमसमध्ये अनेकदा प्रवासाचा समावेश होतो कारण कुटुंबे एकत्र साजरी करण्यासाठी एकत्र येतात. जवळ असो वा दूर, सुट्टीचा काळ हा प्रियजनांशी पुन्हा संपर्क साधण्याचा काळ असतो. सणाच्या अनेकदा विनोदी आणि कधीकधी कुरूप ख्रिसमस स्वेटर घालणे ही एक सांस्कृतिक प्रवृत्ती बनली आहे. कुरूप स्वेटर पार्ट्या हे सुट्टीच्या काळात लोकप्रिय सामाजिक संमेलने आहेत. समावेश होतो. ते घरे आणि चर्चमध्ये प्रदर्शित केले जातात. घंटा, दागिने किंवा स्वतंत्र सजावट म्हणून आनंद आणि उत्सवाचे प्रतीक आहे. ते सहसा पुष्पहार आणि हारांमध्ये समाविष्ट केले जातात. टिन्सेल आणि ख्रिसमसच्या झाडांना चमक देतात. टिन्सेलला फांद्या ओलांडल्या जाऊ शकतात, तर गोठलेल्या दागिन्यांचा भ्रम निर्माण करतात. घरे, दुकाने आणि पुतळ्यांचे वैशिष्ट्य असलेले लघु ख्रिसमस व्हिलेज एक आकर्षक आणि उत्सवाचे दृश्य तयार करतात. ते बहुतेक वेळा मॅन्टेल किंवा टेबलवर व्यवस्थित केले जातात. बाहेरील सजावटीमध्ये हलके डिस्प्ले, इन्फ्लेटेबल्स आणि मोठे दागिने समाविष्ट आहेत. काही घरमालक त्यांचे अंगण विस्तृत ख्रिसमसच्या दृश्यांनी सजवतात. कुरूप ख्रिसमस स्वेटर परिधान केलेले किंवा सजावट म्हणून वापरले असले तरीही ख्रिसमसच्या उत्सवाच्या सणाच्या आणि विनोदी बाजूस हातभार लावतात. बरेच लोक त्यांच्या ख्रिसमसच्या सजावटीसाठी विशिष्ट थीम निवडतात, जसे की रंगसंगती, पारंपरिक लाल आणि हिरवी थीम. अशा प्रकारचे थीम निवडणे लोक पसंत करतात. ख्रिसमसच्या सजावट वैविध्यपूर्ण असतात आणि सहसा वैयक्तिक आणि सांस्कृतिक प्राधान्ये प्रतिबिंबित करतात. दिवे, दागिने आणि उत्सवाच्या घटकांचे संयोजन एक जादुई वातावरण तयार करते जे सुट्टीचा उत्साह वाढवते. ख्रिसमस भेट देणे. ख्रिसमसच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे भेटवस्तूंची देवाणघेवाण. कुटुंब आणि मित्र प्रेम आणि उदारतेचा हावभाव म्हणून भेटवस्तू देतात आणि घेतात. या प्रथेचे श्रेय बहुतेकदा बायबलमधील 3 ज्ञानी पुरुषांनी बाळ येशूला भेटवस्तू आणल्याच्या कथेला दिले जाते. अनेकदा त्यांच्या प्रयत्नांसाठी आणि वैयक्तिक स्पर्शासाठी कौतुक केल्या जातात. त्यामध्ये घरगुती हस्तकला, बेक केलेले पदार्थ किंवा इतर सर्जनशील अभिव्यक्ती समाविष्ट असतात. सांस्कृतिक आणि प्रादेशिक पद्धतींवर आधारित भेटवस्तू देण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. काही लोक ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात, तर काही ख्रिसमसच्या दिवशी करतात. मिळालेल्या भेटवस्तूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा भेटवस्तू देण्याच्या परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे कौतुक आणि कृतज्ञतेच्या भावनेला बळकटी देते. सांता क्लॉज. सांता क्लॉज, ज्याला फादर ख्रिसमस, क्रिस क्रिंगल किंवा सेंट निकोलस म्हणूनही ओळखले जाते, हे ख्रिसमसशी संबंधित एक पौराणिक व्यक्तिमत्व आहे. सांता क्लॉज हे ख्रिसमसच्या परंपरेतील, विशेषतः पाश्चात्य संस्कृतींमध्ये एक मध्यवर्ती आणि प्रिय पात्र आहे. आणि छान यादी ठेवतो, जिथे तो वर्षभरातील मुलांच्या वर्तनाची नोंद करतो. जे मुले चांगले आहेत त्यांना भेटवस्तू देऊन पुरस्कृत केले जाते, तर खोडकर यादीत असलेल्यांना कोळसा किंवा काहीही मिळू शकते. ख्रिसमसच्या दिवसात सांताक्लॉजच्या वेशभूषेतील व्यक्ती मुलांसोबत फोटो काढण्यासाठी अनेकदा मॉल आणि सार्वजनिक ठिकाणी दिसतात.
सांता ख्रिसमसच्या परेडमध्ये देखील हजेरी लावतो. लहान मुले सहसा सांताला पत्र लिहितात, त्यांच्या ख्रिसमसच्या शुभेच्छा व्यक्त करतात आणि त्यांच्या चांगल्या वागणुकीचा तपशील देतात. काही पोस्टल सेवा या पत्रांना प्रतिसाद देण्यासाठी कार्यक्रम देखील देतात. सांताक्लॉजच्या चित्रणात भिन्न संस्कृती आणि प्रदेश भिन्न असू शकतात. काही देशांमध्ये सांता इतर भेटवस्तू आणणाऱ्या व्यक्तींसोबत असू शकतात किंवा विशिष्ट वैशिष्ट्ये असू शकतात. सांताक्लॉज आनंद, उदारता आणि ख्रिसमसच्या जादूचे प्रतीक बनले आहे. सांताच्या कल्पनेत देण्याच्या भावनेला मूर्त रूप दिले जाते आणि सुट्टीच्या काळात मुले आणि कुटुंबांना आनंद मिळतो. सांताक्लॉज हे एक काल्पनिक आणि पौराणिक पात्र असले तरी दंतकथेशी संबंधित आनंद आणि उत्साह नाताळच्या उत्सवाच्या उत्साहात योगदान देतात. विशेषतः जगभरातील मुलांसाठी हे एक अतिशय आनंदीदायक वातावरण तयार करते. ख्रिसमस संध्याकाळ आणि ख्रिसमस डे. ख्रिसमसच्या आदल्या दिवशी म्हणजे 24 डिसेंबरला ख्रिसमसची संध्याकाळ येते. ख्रिश्चनांसाठी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला अनेकदा विशेष चर्च सेवा आणि मिडनाईट मासद्वारे येशू ख्रिस्ताचा जन्म साजरा करण्यासाठी जमा होतात. अनेक कुटुंबे ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला सणासुदीच्या जेवणासह साजरी करतात, ज्यामध्ये विशेष पदार्थ आणि पारंपरिक जेवणाचा समावेश असतो. काही संस्कृतींमध्ये ख्रिसमसच्या संध्याकाळशी संबंधित विशिष्ट पदार्थ असतात. काही कुटुंबांमध्ये, विशेषतः युरोपियन परंपरा असलेल्या भेटवस्तूंची देवाणघेवाण ख्रिसमसच्या दिवशींकरता ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला केली जाते. हे मध्यरात्री भेटवस्तू उघडण्याच्या परंपरेशी जुळते. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला मिडनाईट मासला उपस्थित राहणे ही ख्रिश्चनांसाठी एक सामान्य परंपरा आहे. सेवेमध्ये सहसा ख्रिसमस कॅरोल, वाचन आणि युकेरिस्टचा उत्सव समाविष्ट असतो. ख्रिस्ताच्या प्रकाशाचे प्रतीक असलेल्या ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला कॅन्डललाईट सेवा लोकप्रिय आहेत. चर्च सेवा दरम्यान किंवा घरगुती उत्सवाचा भाग म्हणून मेणबत्त्या पेटवल्या जातात. नाताळचा दिवस. ख्रिसमस डे 25 डिसेंबर रोजी येशू ख्रिस्ताच्या जन्मानिमित्त साजरा केला जातो. ख्रिसमसच्या दिवशी सर्वात अपेक्षित परंपरांपैकी एक म्हणजे भेटवस्तू उघडणे. ख्रिसमसच्या झाडाभोवती कुटुंबे जमतात आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण केली जाते आणि गुंडाळली जाते. काही कुटुंबे ख्रिसमसच्या दिवसाची सुरुवात एका खास नाश्त्याने करतात ज्यात उत्सवाचे पदार्थ, पेस्ट्री आणि गरम पेये यांचा समावेश असतो. अनेक ख्रिश्चन ख्रिसमस डे सेवांना उपस्थित राहतात, ज्यामध्ये येशूच्या जन्माच्या उत्सवाचा समावेश असतो. ख्रिसमसचा दिवस सणासुदीच्या जेवणासाठी ओळखला जातो. कुटुंबे अनेकदा भाजलेले मांस, साईड डिश आणि विशेष मिष्टान्नांसह विस्तृत मेजवानी तयार करतात. ख्रिसमस डेमध्ये मित्र आणि नातेवाईकांना भेटी देऊन शुभेच्छा देणे, जेवण वाटणे आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करणे समाविष्ट असते. ख्रिसमस संध्याकाळ आणि ख्रिसमस डे दोन्ही सुट्टीच्या हंगामाच्या एकूण उत्सवाच्या वातावरणात योगदान देतात. धार्मिक उत्सव, कौटुंबिक परंपरा आणि सामुदायिक उत्सव यांचे संयोजन जगभरातील लोकांसाठी वर्षातील हा दिवस खास बनवते. ख्रिसमसच्या येशू ख्रिस्ताच्या जन्माची दृश्ये. ख्रिसमसच्या उत्सवांमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म कशा प्रकारे झाला याची दृश्य सादर केली जाते. त्या दृश्यांमध्ये येशू ख्रिस्ताचे पालक कसे होते हे दाखविले जाते. त्याचबरोबर त्यांचा जन्म गोठ्यात झाला कशा प्रकारे झाला याचे चित्रण केले जाते. देवदूतांद्वारे येशू ख्रिस्ताचे जन्माची घोषणा कशी झाली हे दाखविण्यात येते. बऱ्याचदा मेंढपाळांना सूचना कशा प्रकारे घोषित केली गेली ते दाखवितात. वजात येशूला भेटवस्तू आणणाऱ्या 3 राजे किंवा ज्ञानी पुरुषांचे प्रतिनिधित्व केले जाते. सामान्यत मेंढ्या, गायी आणि गाढवे यांसारख्या दृश्यात समाविष्ट केलेले असतात. ख्रिश्चन संदर्भांमध्ये जन्माची दृश्ये अनेकदा शैक्षणिक साधने म्हणून वापरली जातात, ज्यामुळे मुलांपर्यंत जन्माची कथा पोहोचविण्यात मदत होते. ते ख्रिश्चन विश्वासाच्या मध्यवर्ती संदेशाचे दृश्य प्रतिनिधित्व म्हणून देखील काम करतात. काही समुदायांमध्ये, विशेषत ख्रिसमस इव्हेंट्स किंवा तमाशा दरम्यान,
व्यक्तिचित्रण करणाऱ्या व्यक्तींसह जिवंत जन्माची दृश्ये मांडली जातात. अनेक शहरे आणि शहरे पार्क्स, टाउन स्क्वेअर किंवा इतर प्रमुख ठिकाणी जन्माच्या दृश्यांचे सार्वजनिक प्रदर्शन लावतात. या डिस्प्लेमध्ये सहसा आयुष्याकार किंवा आयुष्यापेक्षा मोठ्या पुतळ्यांचा समावेश होतो. प्रकल्पांसह जन्मदृश्य हस्तकला कुटुंबे आणि शाळांसाठी लोकप्रिय आहेत. मुले आणि प्रौढ विविध साहित्य वापरून त्यांचे स्वतःचे जन्माचे दृश्य तयार. जन्माच्या दृश्यांमध्ये वेगवेगळ्या प्रदेशातील सांस्कृतिक घटकांचा समावेश असू शकतो. उदाहरणार्थ, दृश्यातील कपडे, वास्तुकला आणि लँडस्केप समुदायाचा सांस्कृतिक संदर्भ प्रतिबिंबित करू शकतात. ख्रिसमसच्या मध्यवर्ती कथेची येशू ख्रिस्ताच्या जन्माची आठवण करून देणारे जन्माच्या दृश्यांना महत्त्वपूर्ण सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. ते ख्रिश्चन विश्वासाचे दृश्य प्रतिनिधित्व आहेत आणि सुट्टीच्या काळात प्रतिबिंब आणि उत्सवासाठी केंद्रबिंदू आहेत.